संजीवनीज बुक रिव्ह्यूमध्ये आपलं स्वागत. आजची सुरुवात आपण एका क्विजने करू. पहिलं किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन कुठे झालं? पहिली ओपन हार्ट सर्जरी कुठे झाली? पहिलं बोन मॅरो ट्रान्सप्लांट कुठे झालं? पहिलं दुभंग ओठ नाक शिवायचं शस्त्रक्रिया कुठे झाली? आणि पहिली मिश्र रक्तगटाची किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया कुठे झाली? फार वेळ घेत नाही. हे झालं वेल्लोरच्या ख्रिश्चन मिशनरी रुग्णालयात. बाकीच्या घटना जरी अलीकडच्या असल्या तरी नाक ओठ दुभंग शिवण्याची शस्त्रक्रिया झाली ती एका महारोग्यावर, आणि तेही 1948मध्ये. अशी महान परंपरा असलेल्या रुग्णालयाच्या तितक्याच सेवाभावी संस्थापिकेच्या जीवनात आज आपण डोकावणार आहोत. आज वीणा गवाणकर लिखित डॉक्टर आयडा स्कडर या पुस्तकाविषयी बोलूया. मिशनरी म्हणजे सगळे वाईटच. भारतात मिशनरी प्रामुख्याने आले ते इथल्या लोकांचा धर्म बाटवायला. अशा भावनेने इथल्या लोकांनी त्यांच्याकडे कायम संशयाच्या नजरेने पाहिले. परंतु 19व्या शतकाच्या सुरुवातीला काही मिशनरी जे अमेरिकन होते ते धर्मप्रसारासाठी इथे आले असतीलही, परंतु त्यात बऱ्याच डॉक्टर्सचा भरणा होता जे इथल्या गरीब गांजलेल्या लोकांसाठी तसेच इतरही लोकांसाठी त्यांच्याकडे असलेल्या वैद्यकीय ज्ञानाचा फायदा करून देण्यासाठी. डॉक्टर आयडा स्कडर यांचे आईवडीलही तसेच जवळजवळ सर्व काका भाऊ आणि बहिणी या सर्वांनीच स्वतःला भारतातील, श्रीलंका, आफ्रिकेतील अशा विविध देशांच्या मिशनच्या कामास तसेच रुग्णसेवेस वाहून घेतले होते. त्यामुळे आयडा स्कडर यांना त्याचे बाळकडूच मिळाले होते म्हणाना. डॉक्टर आयडा स्कडर ह्या पहिल्यांदी भारतात आल्या त्या त्यांच्या आईचं अतिशय प्रकृती खराब होती म्हणून आल्या, आणि त्या आल्या तेव्हा त्या अवघ्या 19 वर्षाच्या होत्या, आणि परत आल्या तेव्हा मात्र त्यांनी इथंच राहायचं आणि या देशातल्या रुग्णांची सेवा करायची ही शपथ घेऊनच त्या आल्या. मद्रासजवळील वेल्लोरचे हे प्रसिद्ध हॉस्पिटल संपूर्ण भारतात आज क्रमांक 3चे हॉस्पिटल आहे. मोठे मोठे राजकीय नेते तसेच दुर्धर आजाराचे रुग्ण येथे आशेने येतात, दाखल होतात. एक होता कार्व्हर अशासारखी उत्तम पुस्तके देणाऱ्या लेखिका वीणा गव्हाणकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक असंच इन्स्पिरेशनल आहे. राजहंस प्रकाशनानं ते प्रसिद्ध केलेलं आहे. लेखिकेनं यासाठी वेल्लूर, मद्रास या भागात बरेच भ्रमण केले. अवघे 130 पानांचे हे पुस्तक डॉक्टर आयडा स्कडर यांच्या अमेरिकेतील तसेच भारतातील जीवनाविषयी माहिती देते. अमेरिकेतील सुखासीन आयुष्य सोडून येथे येण्यास काही तत्कालीन घटना घडली. भारतातील आईवडिलांना भेटण्यास त्या आल्या होत्या. एक दिवस 3 वेगवेगळ्या धर्मांचे तसेच जातीचे पुरुष त्यांचे दार मध्यरात्री ठोठावतात. ते लांबून आशेने आले होते. त्यांच्या बायका बाळंतपणात अडल्या होत्या, पण ते डॉक्टर असलेल्या आयडा यांच्या वडिलांना नकार देतात. त्यांना वाटतं आयडा या स्त्री आहेत आणि ह्या डॉक्टरही आहेत, त्यामुळे आपल्या स्त्रियांना तपासायला त्यांनी यावं. पुरुषांना मात्र ते नकार देतात, आणि अर्थातच आयडा डॉक्टर नसतात. त्यामुळे मग उपचाराअभावी त्या तिघींनाही आपले जीव गमवावे लागतात. त्याच क्षणी त्या डॉक्टर होऊन भारतात सेवा करायचे ठरवतात. तो काळ 19व्या शतकाच्या सुरुवातीचा. भारतात तसेच भारताच्या या दक्षिणेकडच्या भागात देखील बालविवाह, बालमाता आणि मग बालमृत्यू, बालविधवा, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता यांचा अगदी बुजबुजाट होता. सनातन धर्माचे कसोशीने पालन करणाऱ्यांचा तसेच मुस्लिमांचाही स्त्रियांकडे बघण्याचा वेगळाच दृष्टिकोन असे. कादंबरीची सुरुवातच या वर सांगितलेल्या प्रसंगाने होते. हा प्रसंग गवाणकर यांनी इतक्या प्रभावीपणे लिहिला आहे की त्या काळची एकूण पुरुषप्रधान संस्कृती आणि स्त्रीला केवळ वस्तू देखील नाही तर एखाद्या कसपटाप्रमाणे वागवण्याची वृत्ती वाचकाच्या डोळ्यापुढे उभी राहते.
आयडा परत अमेरिकेत जातात. आनंदीबाई जोशी जिथे शिकल्या होत्या त्या फिलाडेल्फिया येथील महिला वैद्यकीय महाविद्यालयात शिकतात. येथे मुलांच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या बर्चफिल्ड मिलीकेन नावाच्या मुलाशी मैत्री होते. खरं तर आयडांना हिंदुस्थानात काही खूप मोठ्या पगाराची नोकरी मिळणार नसते. उलट असंख्य अडचणींना तोंड द्यायचे असते. शून्यातून सर्व उभे करायचे असते. परंतु त्यांना सेवाभावाने झपाटलेले असते. ह्या पुस्तकात त्यांच्या मैत्रिणी मीरा मोफॅट आणि कॅथरीन व्हॅन नेस्ट यांच्याबद्दल विस्ताराने लिहिले आहे. यातील कॅथरीन आयडा यांच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुस्थानात मेडिकल सेवा देण्यास येते. आयडा यांचे शिक्षण यथावकाश पूर्ण होऊन त्यांना आता हिंदुस्थानात जाण्याचे वेध लागलेले असतात. अशा वेळेसच एका मिशनरी लुईझा हार्ट यांचा त्यांना निरोप मिळतो. एक खास महिलांसाठीच रुग्णालय सुरू करायचे आहे. त्यासाठी आयडा यांनी अमेरिकेत निधी गोळा करावा अशी त्यांची इच्छा असते. ह्या रुग्णालयाचा एकूण खर्च $50,000 असतो. आयडांवर 8,000चा निधी जमा करण्याची जबाबदारी सोपवली जाते. तिला एक शेल नावाचे गृहस्थ तब्बल $10,000ची मदत करतात. ह्याचं कारण म्हणजे आयडाचं प्रभावी वक्तृत्व आणि सांगितलेल्या गोष्टींचं त्यांना तंतोतंत पटणं. शेल इतकी तिला मदत करतात की त्या रुग्णालयाला आवश्यक अशा विकत घेण्यातसुद्धा तिला मदत करतात. आणि मग आयडा एके दिवशी सगळं सामान घेऊन भारताकडे कूच करतात. पुस्तकात पुढे त्यांचा वेल्लोर येथील सुरुवातीचा लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसण्याचा काळ, रुग्णांवर त्यांनी केवळ उपचारच केले नाही तर एक मिशनरी म्हणून त्यांची स्वतः निगा आणि स्वच्छताही राखली. अगदी नर्सिंग म्हणतात ना अलीकडे, तसं. आयडा यांचे राहत्या घरी क्लिनिक असतेच, पण मग त्या लांबच्या भागात जेथून रुग्ण दवाखान्यात येऊ शकत नाहीत तेथे आवश्यक सामग्री घेऊन जातात. वेळप्रसंगी व्हॅनमध्ये, कारमध्ये, बैलगाडीत जिथे मिळेल तिथे त्यांनी नडीत गरजूंच्या शस्त्रक्रिया केल्यात. यात मध्ये मध्ये त्यांचा कस पाहणाऱ्या प्लेग, मलेरियाच्या साथीही येतात. रुग्णसेवा करताना त्यांना तेथील रूढी, समज, गैरसमज यांनाही छेद द्यावा लागला. एके ठिकाणी एक आजी 2 दिवस अडलेल्या आपल्या सुनेला पाणीही प्यायला देत नाहीत. आयडा पाहतात तो तिचे संपूर्ण डिहायड्रेशन झालेलं. हे झालं एक उदाहरणादाखल. पण आयडांना या अशा प्रसंगांच्या विरुद्ध अक्षरशः झगडावं लागलं. वेळप्रसंगी कठोर होऊन भांडावं लागलं. देशाच्या अनेक भागांमध्ये आजही अशा विचित्र पद्धती आहेत. कुठे जेवण देत नाही, तर कुठे 5 दिवस उपाशी ठेवतात, तर कुठे पाणीही प्यायला देत नाही. तुमच्या भागात काय काय पद्धती होत्या किंवा आहेत ते जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. मात्र एकदा नाव झाल्यावर आयडांच्याकडे रुग्णांची रीघ लागली. त्यांच्या प्रियकराबरोबर लग्न करण्याचे स्वप्नही वाहून जाते. आयडा यांचा आदर्श ठेवून त्यांची मैत्रीण कॅथरीन, आणखी अजून एक मुलगी पॉलिन आणि नंतर अशाच अनेक अमेरिकन मुली स्फूर्ती घेऊन या भागात डॉक्टर म्हणून काम करू लागल्या. आणि यातली पॉलिनची कथा तर खूपच रोचक आहे. ती मुळातून वाचा. सर्व कुटुंबीय एकत्र सुट्टी घालवण्यासाठी जमलेले असताना वडिलांचा आजार उघड होतो आणि तो शेवटच्या टप्प्यात असतो. वडिलांनी ते लपवून ठेवलेलं असतं. मग सर्व कुटुंबीय अर्थात डॉक्टरच, त्यामुळे घरातच वडिलांची शस्त्रक्रिया केली जाते. मग त्यात आयडाही मदत करतात. पण ते बरे होण्यासारखे नसतात. ते जातात. त्यांच्या नसण्याने आलेला सुन्नपणा असं सगळं या पुस्तकात येतं. मग ती वेळ येते 1914च्या आसपासचा सुमार. एकीकडे युरोपमध्ये महायुद्धाचे ढग, तर हिंदुस्थानात जीव घेण्यासाठीचे सावट. त्यातच त्यांच्याबरोबर 17 वर्ष काम करणारी नर्स ज्ञानसुंदरम प्लेगच्या साथीत जाते. आयडांचे कार्य आता संस्थात्मक स्वरूप हवे इतके व्यापक होते. त्या महिलांसाठी वैद्यकीय स्कूल सुरू करायचे ठरवतात. हाती फारसे नगद नारायण नाहीत, तरीही त्या जाहिरात देतात.
एकूण 69 पैकी 18 मुली मग त्या निवडतात आणि मग सुरू होते युनियन मिशनरी मेडिकल स्कूल फॉर वुमेन. आयडा त्यासाठी काही ब्रिटिश अधिकाऱ्यांचे बंगले, काही राहत्या घराच्या खोल्या यातून कॅम्पस सजवतात. अपुरी जागा, अपुरा शिक्षक वर्ग, त्यांच्या अडचणींना तोटा नव्हता. त्यातून सर्व धर्म पंथाच्या या मुली, त्यांच्या खाण्यापिण्याच्या राहण्याच्या सवयी वेगवेगळ्या. 4 मुली या सुरुवातीच्या काळातच गळाल्या, पण लेखिका लिहितात या 14 मुली फार नशीबवान. डॉक्टरांचे प्रेम, डॉक्टरांचा अदम्य उत्साह त्यांच्या वाट्याला आला. पहिल्या बॅचचा निकाल 100% लागला. जशा विद्यार्थिनी वाढत गेल्या तशी रुग्णालयाची वाढ झाली. मग त्यांनी शेल रुग्णालयाची स्थापना केली या स्कूलबरोबर. अमेरिकेत त्यांचे सहकारी निधी गोळा करत होते. काही लोक विवाहानिमित्त तर काहींच्या गेलेल्या लोकांच्या स्मरणार्थ निधी पुरवत. आणि डॉक्टर आपल्या विद्यार्थिनींचे ज्ञानसंवर्धन आणि त्याबरोबरच व्यक्तिमत्वाचेही संगोपन करत. आता त्या 50शीला आल्या. या अविवाहिता सेवाव्रतीने तब्बल 23 अनाथ मुले दत्तक घेतली. आयडांना पुढे मद्रासच्या गव्हर्नरनं 5 लाखांची देणगी दिली, पण एका अटीवर. आयडांनी तेवढीच रक्कम उभी करायची. तर दुसरीकडे रॉकफेलर फाउंडेशननं 10 लाख रुपयाची मदत करण्याची तयारी दाखवली. त्यांची अट होती त्यांनी $20 लाख जमा करण्याची. अमेरिकेत तो काळ मंदीचा होता, पण आयडा यांनी कंबर कसली. त्या अमेरिकेत प्रचारासाठी गेल्या, ठिकठिकाणी व्याख्याने दिली. प्रत्येकी अवघा $1 द्यावा यासाठी त्या झगडल्या. यासाठी त्यांनी आज जसं मदर्स डे, फादर्स डे असे डेज असतात ना, तसा डॉलर्स डेचं आव्हान केलं होतं. फेब्रुवारी 1924 डॉक्टरांची जिवलग मैत्रीण डॉक्टर ॲनी हँकॉक कॉलऱ्यानं वारली भारतातच. या ॲनीचं कार्यसुद्धा खूप मोठं आहे. आयडा यांनी केवळ संस्थात्मकच काम केलं असं नव्हे, तर त्यांनी संशोधनात्मक कामही केलं. कुष्ठरोगावर वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक तेल त्यांनी इंजेक्शन स्वरूपात देण्यास सुरुवात केली आणि रुग्णालयात लोकांचा जणू लोंढाच कोसळला. या रुग्णालयाच्याच डॉक्टर कॅरॉल जेमसन आणि इतर काही विद्यार्थिनींनी नारूच्या कृमींचा अभ्यास केला. नारू रोगासाठी पाणी उकळून पिणं लोकांना इंधनाअभावी शक्य नव्हतं. त्यामुळे मग आयडांनी त्यांना जाड कापडाने पाणी गाळून प्यावं असा सल्ला दिला. कुष्ठरोग्यांच्या विद्रूप झालेल्या चेहऱ्यावर करेक्शन सर्जरी करून त्यांच्या पुनर्वसनाचे कार्यही त्यांनी केले. त्यासाठी महात्मा गांधी मेमोरियल ट्रस्टकडून निधी आल्याचंही लेखिका उल्लेख करतात. तर 1928 साली गांधींनी या रुग्णालयाला भेट दिली होती असंही लेखिकेनं नमूद केलं आहे. मोठी संस्था झाली तरी फिरत्या दवाखान्याचा त्यांचा उपक्रम मात्र सुरूच राहिला. रुग्णांबरोबरचे त्यांचे संबंध इतके जवळीकेचे झाले की कित्येकदा रुग्ण त्यांच्या पीक पाण्यासंबंधीचे प्रश्न डॉक्टर आयडा आणि इतर डॉक्टर मंडळींसमोर ठेवत. इतके की तिथले शेतकी कॉलेजचे अध्यक्ष डॉक्टर K.L. बटरफिल्ड यांनी ज्या अर्काट मिशनसाठी डॉक्टर आयडा यांनी काम केलं त्यांना कळवलं की ग्रामीण समाजाला असलेली वैद्यकीय सेवेची गरज लक्षात घेऊन ग्रामीण विभागात डॉक्टर्स नेण्याचा यशस्वी प्रयत्न जगात प्रथमच केला तो डॉक्टर आयडांनी. ही सगळी वाक्य लेखिका वीणा गवाणकर यांची आहेत. यातला सर्वोच्च बिंदू म्हणजे मग गावाबाहेर 200 एकर जमिनीवर संस्थेच्या भव्य इमारती उभ्या असणे. तो 1936चा काळ. त्याचवेळी गावात वीजही येते. आता नामकरण होते वेलूर मिशनरी मेडिकल स्कूल हॉस्पिटल असं लांबलचक नाव. आता आयडा स्कूलचा दर्जा वाढवून कॉलेजमध्ये रूपांतरित करण्यास खपू लागल्या. इसवी सन 1936मध्ये ब्रिटिश आणि अमेरिकन चर्चतर्फे असा प्रस्ताव येतो की कॉलेज करताना संस्थेत सहशिक्षणाची परवानगी द्यावी. आयडाही त्याला राजी झाल्या.
कारण नाही म्हटले तरी काळ बदलत होता. त्यासाठी संस्थेतल्या इतर स्त्रियांचाही विरोध त्यांना सहन करावा लागला. गर्ट्रूड डॉड ह्या त्यांच्या 25 वर्षांपासूनच्या देणगीदार कम मैत्रीण. त्यांच्या गाढ मैत्रीविषयी देखील या पुस्तकात खूपच छान लिहिलेलं आहे. गवाणकर यांची प्रभावी लेखनशैली आपल्याला वर्णनाने त्या त्या काळात घेऊन जाते, तेव्हाच्या भीषण परिस्थितीशी समरस करते. अनेक व्यक्ती, संस्था, त्यांची नावे या पुस्तकात येतात. चरित्र लिहिताना संशोधन करून योग्य तो संदेश अपेक्षित असतो आणि तो या पुस्तकातून वाचकांना मिळतो. लेखिकेनं प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे त्यांना आयडा यांच्याबद्दल वेलोरच्या कॉलेजमध्ये फारशी माहिती मिळाली नाही. 3 इंग्लिशमधल्या परदेशी पुस्तकांनी तसेच इलस्ट्रेटेड वीकलीच्या काही खंडांनी त्यांना योग्य ते संदर्भ दिले, त्याची सूची पुस्तकाच्या शेवटी आहे. आयडा यांनी वयाच्या 75व्या वर्षी मिशनमधून निवृत्ती घेतली. वेलूरजवळच एका टेकडीवर निवास केला. 9 डिसेंबर 1950ला आयडा 80 वर्षाच्या झाल्या. लोकांनी त्याबद्दल त्यांना अर्धा लक्ष देणगी दिली. त्यातून त्यांनी विद्यार्थी गृह निर्माण केले. एक आठवण सांगते आणि आपण आता थांबूयात. नेहरू मद्रास विद्यापीठात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. आयडा या कार्यक्रमाला खास निमंत्रित, पहिल्या रांगेत. नेहरू त्यांना भेटायला स्टेजवरून चक्क खाली उतरले. आय एम ऑनर्ड डॉक्टर, नेहरू उद्गारले. अक्षरशः काटा आला अंगावर. 1960च्या उन्हाळ्यात डॉक्टर आयडा यांनी भारताची सेवा करत भारताच्या भूमीवरच या जगाचा निरोप घेतला. भेटू येत्या शनिवारी. धन्यवाद.